सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। सीजेपीच्या माध्यमातून जे आंदोलन देशभरामध्ये उभं करण्यात आलेलं होतं, त्या आंदोलनाला आज सर्वात मोठं यश येत असल्याचं पाहायला मिळतंय। प्रमुख मागणी होती आंदोलकांची, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या संपूर्ण घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि अखेर केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातील केंद्रीय मंत्र्यांचा हा पहिलाच राजीनामा आहे। त्यामुळे झुरळाच्या पासून सुरू झालेलं हे सगळं आंदोलन एक मोठी क्रांती देशामध्ये त्यांनी घडवलंय असं म्हटलं तरी काही अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलक आक्रमक झालेले होते। सरकारसोबत सातत्यानं आंदोलकांच्या शिष्टमंडळाची चर्चा देखील सुरू होती। ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्यांसंदर्भात देखील सविस्तरपणे चर्चा केंद्रातील काही वरिष्ठ नेत्यांसोबत करण्यात आलेली होती। मात्र अखेर आज दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ सरकारने मागितलेली होती आणि 3 वाजेच्या आधीच हा राजीनामा आता घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जे कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून जे एक मोठं आंदोलन या देशामध्ये उदयास आलेलं होतं, त्या आंदोलनाला पहिल्याच आंदोलनात सर्वात मोठं यश मिळत असल्याचं या निमित्तानं आता समोर आलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। सोशल मीडियावर प्रधानांनी स्वतः ही राजीनाम्याची प्रत आता पोस्ट केलेली आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी या संपूर्ण घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। निश्चितच विरोधकांचा दबाव देखील वाढत चाललेला होता। आंदोलक सातत्याने आक्रमक होत होते। दिल्लीमध्ये सुरू झालेलं आंदोलन अनेक राज्यांमध्ये पोहोचलेलं होतं। त्या राज्याच्या राजधान्यांमध्ये सुद्धा कॉकरोच जनता पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते असतील, विद्यार्थी असतील, ते आक्रमक व्हायला सुरुवात झालेली होती आणि यामध्ये सरकारी मालमत्तेचं सुद्धा नुकसान होत होतं। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। प्रणितीताई, स्वागत आहे तुमचं। मोठं यश या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला येतंय, राजीनामा झालेला आहे, तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे? या देशाच्या युवकांच्या संघर्षाला अखेर यश मिळालंय। लोकशाही जिंकली, तानाशाही चोरांच्या समोर, हुकुमशाहीच्या समोर लोकशाहीचा विजय झाला। युवकांनी त्यांची ताकद दाखवून दिली। काँग्रेस पक्ष नेहमी त्यांच्या सोबत होता। राहुल गांधीजींची शेवटपर्यंत आतापर्यंत मागणी होती की पहिले त्यांनी राजीनामा देणं गरजेचं होतं, मगच आम्ही पार्लमेंटमध्ये चर्चा करायला तयार होतो। तर ते अखेर झालं आहे आणि युवा शक्तीचा विजय झाला आहे, लोकशाहीचा विजय झाला आहे। या अहंकारी सरकारला झुकावंच लागलं। अगदी प्रणितीताई, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झुरळापासून ही सगळी क्रांती उदयास आली। ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं त्यांच्या समोरच सरकारला झुकावं लागलंय, याबद्दल काय मत आहे? 100% युवकांच्या माध्यमातून चीफ जस्टिस पासून ते प्राईम मिनिस्टर पर्यंत अतिशय त्यांच्याकडे लक्ष, ह्या देशाच्या युवकांकडे, त्यांच्या विषयांकडे, पेपर लीक कडे लक्ष न देणाऱ्या ह्या सरकारला किंवा युवकांना तुच्छ समजणाऱ्या या सरकारला झुकावं लागलं आणि युवकांनी त्यांची ताकद दाखवून दिली आणि शेवटी हे घाबरलेलं सरकार आहे, हे बॅकफुटवर गेलेलं सरकार आहे आणि आज आपण बघतोय प्रधानांच्या राजीनाम्यामुळे अजून बॅकफुटवर झालं आणि त्यांचा खरा चेहरा आज लोकांना कळून चुकलाय। प्रणितीताई, यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राजीनामा घ्यायला उशीर झाला असं वाटतंय का? नाही, 100% हे सगळं जे सिच्युएशन जे आहे ते चिघळवण्यात केवळ ह्या सरकार आणि मोदीजींचंच अपयश ठरलंय आणि राजीनामा घ्यायला युवकांची जे जीव गेले, युवकांचा लाठीचार्ज केला आणि त्यानंतर ह्या लोकांनी निगरगट्ट सरकार खरं तर राजीनामा दिला आहे, कारण का आता त्यांच्या समोर काही पर्याय राहिला नाही, त्यांना झुकावंच लागलं। म्हणजे प्रणितीताई, सरकार परिस्थिती निवळण्याची वाट आतापर्यंत पाहत होती का? 100% त्यांना हे जमलं नाही, त्यांना हे त्याचा अंदाज आला नाही की किती मोठं होऊ शकतं आणि त्यांना आता जमलंच नाही, त्यांना कळलं नाही ते किती मॅनेज करायचा, कंट्रोल करायचा, हुकुमशाही वापरायचा प्रयत्न जरी केला तरी ही एक लोकशाही आहे आणि ह्या जगातली सर्वात स्ट्रॉंग लोकशाही आहे, हे दाखवून दिलं आपल्या युवकांनी। अगदी प्रणितीताई, पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की राजीनामा झालेला आहे। राजीनामा घेण्याची प्रमुख मागणी सीजेपीच्या आंदोलकांची होती। इथपर्यंतच हा मुद्दा आता सीमित झालाय की आणखीन काही कठोर कारवाई या प्रकरणांच्या संदर्भातली अशी भविष्यामध्ये व्हायला हवी? आमच्या सगळ्यांची एकच मागणी होती, 3 प्रमुख मागण्या होत्या। त्याच्यातली पहिली प्रथम मागणी होती की राजीनामा झाला पाहिजे, माफी मागितली पाहिजे, युवकांवर झालेले जे गुन्हे आहेत ते परत घ्यायला पाहिजेत आणि मग आम्ही चर्चेसाठी तयार आहोत। तर आता पुढचं जसं पॉइंट्स दिले तसं आम्ही त्या पद्धतीत पार्लमेंटमध्ये मागणी करू। अगदी
परिणितीताई, अत्यंत महत्त्वाची तुमची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे. जे महाराष्ट्र सोबत तुम्ही संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद.